लपून ठेवले. गाईज यांनी आमच्या आईस्क्रीम चोरलेत, बघू शकतात. चोर झाले दोघं पण. हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर सकाळ सकाळी तुम्हाला वाटत असेल मी शायनिंग मारते. नाही गाईज, चुकीचे आहेत तुम्ही. आज माझा पेपर आहे, सो मी त्याचाच अभ्यास करत होती. जरा वेळ अभ्यास केला आणि इथं बघू शकतात मनच नाही लागत अभ्यासाचा. आणि मला टेन्शन या गोष्टीचं आलं आहे का मला टेन्शनच नाही येते भाई. अभ्यास करू का नको करू हेच चाललं आहे. मरो जो होगा देखा जाएगा. अभ्यास सोडून सगळी मस्ती करत होती आणि इतर 10 वाजता तयारी करून बसलेली. पेपर 11:30चा. काय बोलू हिला. आज आमच्या हॉस्टेलच्या बोरिंगचे डान्स आहेत, त्याच्यासाठीच चालले. माझी फ्रेंड फोटो काढायला बोलत होते, तिथेच गेली. नंतर मी आली कॉलेजला. वर्ग चेक केला, दीप्तीला पहिलाच बेंच भेटला आणि मला दुसरा. म्हणजे नशीब किती फुटका असेल आमचं तुम्हाला कळू शकतं. पेपराच्या 5 मिनिटं आधी जे अभ्यास करत होते आणि बाई तर तेवढा पण नव्हती करत. गांडू करत होती इथं नुसती. या गाढवाला कधीपासून आवाज देते ते पोरीच्या नादात पागल झाले काय माहीत. काय अर्धा तास झाला ये स्वतःचा सीट नंबर शोधत होता. असंच होतं, महिन्यातून एकदा आला ना मग अशी तरा होते. आणि गाईस तुम्ही बघू शकता माझा पेपर खूप चांगला गेला आहे. म्हणून सगळ्यांना विचारत होतो पेपर कसा गेला. तर दिया बोलतं केटी लागलं वाटतं. अजून एक पेपर बाकी होता. मग तोपर्यंत आम्ही बोललो कॅन्टीनची जरा हवा खाऊन येऊ. परत आम्ही चाललेलो दुसरा पेपर द्यायला. पेपर द्यायला चाललो आणि इवलला लेक्चरला झाले. म्हणून जास्त लेक्चर अटेंड नसतं करायचा. आणि इथं पहिल्यांदाच कॉलेजला येतं तर काही समजा नाही सगळी पोरं. माझ्या मैत्रिणीचा नंबर दुसऱ्या वर्गात लागलेला आणि इथं पेपर जरा ठीकठाकच गेलता. म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की आम्ही सगळ्याजणी आईस्क्रीम खायला जाऊ. आणि मी माझी गँग घेऊन गेली ती आईस्क्रीम खायला. भेंडी आहे, मी घाबरलेलं कोणी नाही दिला. आईच्या हातात लपून ठेवले. गाईज यांनी आमच्या आईस्क्रीम चोरलेत, बघू शकतात. चोर झाले दोघं पण. चिंद्रनशाला मग काय भाव काल का. आम्ही तिघी तेव्हा आईस्क्रीम खात होती आणि स्नेल गपचूप बसलेले. बिचारीची आईस्क्रीम चोरली. तो यांना केला बाय बाय आणि मी पण चालले हॉस्टेलला. पार्ट 2 बघायला विसरू नका वाईस.